रत्नागिरीमध्ये काय चित्र आहे ते देखील अगदी पाहूया। रत्नागिरीमध्ये काय होतंय नेमकं ते पाहणं महत्त्वाचं आहे। रत्नागिरीचे आकडे काय सांगतायत? रत्नागिरीमध्ये शिंदे सेना मोठा पक्ष ठरणार असल्याची शक्यता आहे। आपण बघतोय शिंदे सेनेला सर्वाधिक 30 जागा मिळण्याची देखील शक्यता आहे आणि ठाकरे सेनेला केवळ 10, भाजपला 6 इतक्या जागा मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोल मध्ये समोर आलेला आहे। संभाव्य सत्ता आणि या ठिकाणचे आकडे नेमके काय ते देखील आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहूयात। यावेळेस काय नेमके आकडे सांगतायत ते आकडे आपण बघतोय। रत्नागिरीमध्ये 56 जागांपैकी भाजपला केवळ 6, शिंदे सेनेला 30, एनसीपी अजित पवारांच्या पक्षाला 9 जागा मिळतील, तर काँग्रेसला 1 आणि ठाकरे सेनेला 10 जागा मिळू शकतात। मनसेला रत्नागिरीमध्ये काहीही हाती येणार नाही असं दिसतंय, तर शिंदे सेना जी आहे ती 30 जागांनी आघाडीवर जाऊ शकते। रत्नागिरी शिवसेनेचा गड शिंदे सेना आता मात्र आपल्या हातात घेणार असल्याचं दिसतंय। संभाव्य सत्ता ही कोणाची असेल ते देखील आपण पाहूयात यावेळेस। तर संभाव्य सत्तेजवळ एक्झिट पोल नेतोय शिंदे सेनेला 30 जागा घेऊन शिंदे सेना इथं आघाडी करत असल्याचं दिसतंय आणि रत्नागिरीमध्ये शिंदे सेनेची सत्ता येईल असं दिसतंय। नक्कीच, तर रत्नागिरीमध्ये शिंदे सेनेची संभाव्य सत्ता येण्याची शक्यता आहे। या निकालाचं नेमकं गणित काय असणार आहे जाणून घेऊया प्रतिनिधी अमोल कलई यांच्याकडून। एकंदरीत पाहिलं तर शिंदेंच्या शिवसेनेचंच वर्चस्व हे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं। एकंदरीत जिल्ह्यामध्ये शिंदे सेनेचे उमेदवार जे आहेत ते जवळपास 30 पेक्षा अधिक उमेदवार हे निवडून येतील। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे उमेदवार जे 9 उमेदवार जे आहेत ते निवडून येतील। त्याचबरोबर काँग्रेसचा 1 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 10 उमेदवार हे निवडून येतील असा अंदाज जो आहे सध्या तरी जिल्ह्यामध्ये व्यक्त केला जातो। एकंदरीत पाहिलं तर शिंदेंचे शिवसेनेचं वर्चस्व नगरपंचायत निवडणुकीमध्ये देखील पाहायला मिळालं, जिल्हा परिषदमध्ये निवडणुकीमध्ये देखील यात शिंदेंच्या शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं। त्यामुळं जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल असं एकंदरीत जिल्ह्यामध्ये वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।